तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स युनिट 3 इम्पॉर्टंट न्यूमेरिकल बेस ऑन मॉल्स लॉ. तर बघा मॉल्स लॉवर बेस आहे. तर बघा काय न्यूमेरिकल आहे. हाऊ शुड द पोलरायझर अँड ॲनालायझर बी ओरिएंटेड टू रिड्यूस इंटेन्सिटी ऑफ बीम 1/2 इट्स ओरिजिनल इंटेन्सिटी. आपण पोलरायझर आणि ॲनालायझर ओरिएंट करून त्यांची इंटेन्सिटी बीमची कशी काय डिक्रीज करू शकते 1/2 ओरिजिनल इंटेन्सिटीनुसार. तर बघा त्यासाठी आपल्याला मॉल्सला गरजेचं आहे. तर मॉल्सला काय सांगतो I/I0 इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. आता हा कॉस स्क्वेअर थिटा आहे हा काय असतो अँगल बिटवीन पोलरायझर अँड ॲनालायझर. त्यानंतर आय हा काय असतो इंटेन्सिटी ऑफ लाईट ट्रान्समिटेड बाय ॲनालायझर. आणि त्याच्यानंतर I0 काय असतो इंटेन्सिटी ऑफ लाईट ट्रान्समिटेड बाय पोलरायझर. आता सिम्पली तुम्हाला हा फॉर्म्युला आधी तुम्ही हे माहीत पाहिजे. आता ही टर्म आयची टर्म काय कॅल्क्युलेट करते आणि I0ची टर्म काय कॅल्क्युलेट करते हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर आय म्हणजे काय ॲनालायझर आणि I0 म्हणजे काय पोलरायझर इंटेन्सिटी. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला गिवन काय दिले बघा. हाऊ शुड बी द पोलरायझर अँड ॲनालायझर बी ओरिएंटेड टू रिड्यूस द इंटेन्सिटी ऑफ बीम 1/2 इट्स ओरिजिनल इंटेन्सिटी. आता बघा पोलरायझर अँड ॲनालायझर मधला 1/2 म्हणजे त्यांनी आपल्याला रेशो दिलेला आहे. म्हणजे I/I0 त्यांनी आपल्याला रेशो दिला आहे किती 1/2. बरोबर. आता आपण हा रेशो हा इक्वेशन 1 मध्ये टाकू बघा. तर 1/2 इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. आता हा स्क्वेअर आहे मी इकडे आता याचा रूट घेईल. बरोबर. रूट 1/2 इक्वल टू कॉस थिटा. बरोबर. आता मी कॅल्सीमध्ये पुट करतो बघा किती आलं माझं 0.7071 इक्वल टू कॉस थिटा. आता मला अँगल काढायचा आहे. अँगल इक्वल टू काय येईल बघा 0. आता इथं कॉस आहे ना मग कॉस इनवर्स झाला. मग त्यासाठी मला काय घ्यावं लागेल शिफ्ट कॉस इनवर्स 0.7071 काय येतं 45. तर माझा अँगल किती आला 45. मग या हाऊ शुड मग आता हे कसं आपण ते इंटेन्सिटी रेड्यूस करू शकत येतं. आपण हा दोघांमधला अँगल बघा अँगल बिटवीन ॲक्सिस ऑफ पोलरायझर अँड ॲनालायझर वी यूज ॲक्सिस ऑफ अँगल बिटवीन ॲक्सिस अँड ऑफ पोलरायझर अँड ॲनालायझर अँड शुड बी पोलरायझर अँड ॲनालायझर बी ओरिएंटेड टू रेड्यूस इंटेन्सिटी ऑफ बीम 1/2 इट्स ओरिजिनल इंटेन्सिटी. हे तुमचं आन्सर आहे. खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. आता हे 2024ला लेटेस्ट क्वेश्चन पेपरमध्ये आले होतं. आता मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन पेपरमधलं दाखवतो बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन पेपरमधलं बघा ऑब्टेन द इंटेन्सिटी ऑफ द लाईट ट्रान्समिटेड बाय ॲनालायझर ऑफ अँगल बिटवीन पोलरायझर अँड ॲनालायझर. बघा म्हणजे अँगल बिटवीन मी तुम्हाला सांगितलं थिटा काय असतो अँगल बिटवीन पोलरायझर अँड ॲनालायझर असं होतो. किती दिलं आपल्याला 45 डिग्री दिले. बरोबर. मग आता आपला फॉर्म्युला काय आहे I/I0 इक्वल टू कॉस स्क्वेअर 45. बरोबर ना. मग आता त्याचा आपण आन्सर काढू कॉस स्क्वेअर 45 डिग्री. तर बघा आता कॉस 45 आपल्याला कॉस स्क्वेअर 45 तर अँगल काय येतो तर कॉस स्क्वेअर 45 आपल्याला किती येतो 1/2. बघा त्याचा आन्सर काय आला I इज इक्वल टू 1/2 इट्स I0. बरोबर. हे आन्सर आलं आहे. तर खूप इझी आहे बघा. म्हणजेच काय येईल I इक्वल टू I0 1/2 हे आन्सर येईल. आता हे आन्सर म्हणजेच काय वेन अँगल बिटवीन पोलरायझर अँड ॲनालायझर इज 45 डिग्री. बरोबर. वेन angle between analyzer and polarizer is 45 degree the intensity of light transmitted by analyzer is half झालं पहा. The intensity of light transmitted by analyzer is half of the its incident इंटेन्सिटी. बरोबर. हे झालं तुमचं आन्सर आत्ताच्या याचं. खूप सिम्पल आहे बघा. आता नेक्स्ट आपण नेक्स्ट पॅटर्नवर एक पडतं बघा. आता ह्या पॅटर्नवर एक पडतं तिथं आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे मी ते तुम्हाला सांगतो. आता बघा आपण क्वेश्चन वाचू. क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे अ वेज शेप फिल्म विथ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 इज इल्युमिनेटेड बाय अ लाईट वेवलेंथ 5890 एंगस्ट्रॉम इफ अँगल ऑफ द वेज इज 30 सेकंद कॅल्क्युलेट इट्स फ्रिंज विड्थ. आता फ्रिंज विड्थ बँड विड्थ म्हणजे त्याला काय म्हणतात फ्रिंज विड्थ म्हणजेच काय म्हणते त्याला बीटा. बरोबर. त्यानंतर लॅम्बडा. आता फॉर्म्युला बघू आपल्याला इथं फ्रिंज आणि बँड विड्थचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा. बीटा इज इक्वल टू लॅम्बडा टू म्यू साईन अल्फा. आता म्यू म्हणजे काय वेवलेंथ ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फिल्म. बरोबर. आता त्यानंतर साईन अल्फा किंवा अल्फा म्हणजे काय वेज अँगल आणि त्यानंतर लॅम्बडा म्हणजे काय वेवलेंथ ऑफ इन्सिडन्स लाईट आणि बीटा म्हणजे काय बँडविड्थ आणि फ्रिंज विड्थ. हे आपल्याला माहीत पाहिजे. तुम्हाला जर इथं विचारलं इथं बँडविड्थ कॅल्क्युलेट करा तर हाच फॉर्म्युला आहे आणि फ्रिंज विड्थ कॅल्क्युलेट करा तर हाच फॉर्म्युला आहे. कन्फ्यूज होऊ नका. हा 2024चा लेटेस्ट क्वेश्चन आहे. तर बघा आता इथं काय दिलं आहे गिवन बघू. आता वेज शेप थीम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे आपल्याला म्यू किती दिला आहे इथं
1.5. त्याच्यानंतर लॅम्बडा किती दिलेला आहे आपल्याला 5890. इथं ॲमस्ट्रॉंग आहे, मग याला कन्वर्ट करावं लागेल. आता इथे ॲमस्ट्रॉंग मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात सांगितलं, ॲमस्ट्रॉंग असल्यावर काय करतो आपण मल्टिप्लाय करतो 10⁻⁻10 पॉवरनी. बघा आता मी याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल 5890 बरोबर इंटू 10⁻⁻10 मीटर बरोबर हे आलं. आता त्यानंतर बँडविड्थ आपल्याला ही कॅल्क्युलेट करायची आहे. आणि त्यानंतर वेज अँगल किती दिलेला आहे त्यांनी 30 सेकंद दिलेला आहे बरोबर. आता हा 30 सेकंद अँगल आहे आपल्याला अँगलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला याला काय करावं लागेल 30 अपॉन आता 1 डिग्री किती असते 60 मिनिट बरोबर 60 सेकंद आणि त्या 60 मिनिट किंवा 60 सेकंद बरोबर. आणि त्यानंतर 1 डिग्री इज इक्वल टू 60 आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद आपण असं घेतो. तर याला ही 30 सेकंद याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. याला काय करावं लागेल 3600 यांनी मल्टिप्लाय करून इंटू π/180 यांनी मल्टिप्लाय करायचं. 360 याला 3600 आणि डिवाईड करायचं इंटू π/180 तर आपल्याला अँगल भेटतो. आता बघा इथं मला मी हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला अँगल काय भेटला 0. आता मी अँगल तुम्हाला काढून दाखवतो थांबा. तर अँगल काढून दाखवतो. इथं काय येईल 30.3600 π/180 किती आलं बघा. हे किती आलं 1.4544 इंटू 10⁻⁻4 हे आलं. आता हेच आपण आन्सरमध्ये पुट करू. बघा आता आपला आन्सर काय येईल रेडी काय आलेलं आहे आपलं साइन अल्फा आलेलं आहे. कारण इथं आपण रेडियन मोडमध्ये कन्वर्ट केलं. इथं जर तुम्ही ही व्हॅल्यू काढून आणि ही व्हॅल्यू काढून जर साइन अल्फामध्ये जर टाकली तरी तुम्हाला हेच आन्सर भेटतं बरं का. मग आता चला आपण व्हॅल्यू पुट करू फॉर्म्युल्यामध्ये. आता बीटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे लॅम्बडा अपॉन 2u साइन अल्फा बरोबर. आता चला मी व्हॅल्यू पुट करतो. आपल्याला बँडविड्थ लॅम्बडा काय दिलेला आहे त्यांनी 5890 इंटू 10⁻⁻10 मीटर. त्यानंतर बघा आता आपल्याला 2 इंटू 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 इंटू साइन अल्फा म्हणजे आता मी तिथं व्हॅल्यू येतो आपली 1.4544 इंटू 10⁻⁻4. तर याचं उत्तर आपल्याला किती येतं बघा. मी याचं उत्तर ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. याचं उत्तर येतं 1.3504 इंटू 10⁻³ बरोबर. म्हणजेच काय आलं 1.35 एम हे तुमचं आन्सर येतं. आता हे जर बघितलं तर 0.00 मध्ये येतं. मग त्यासाठी आपण याला मायनस जे काय असेल ते आपलं कन्वर्जन करून याला मल्टिप्लाय करू. मग ते आपलं एममध्ये आपल्याला आन्सर भेटेल. बघा खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. ह्या टाईपचं न्यूमेरिकल परीक्षेला पडतं. हे 3 मार्काला पडेल. बघा इथं मी तुम्हाला मार्क्स पण दाखवले की ते 3 मार्क्सला पडेल. आता सेम न्यूमेरिकल तुम्हाला मी दाखवतो. नेक्स्ट पेपरला आलं होतं. तर हे बघा हे न्यूमेरिकल आहे सेम न्यूमेरिकल फक्त इथं अँगल त्यांनी काय दिलं 20 सेकंद दिलेलं आहे. मग 20 सेकंदला आपण कसं कन्वर्ट करतो याला आता 20 सेकंद आहे बरोबर. मग याला किती 3600ने कन्वर्ट करायचं. तुम्हाला इथं त्याची काहीतरी व्हॅल्यू भेटेल आणि तीच व्हॅल्यू जर तुम्ही साइन अल्फामध्ये जर टाकली तुम्हाला ती अँगल भेटेल मागच्यासारखं. जर किंवा असं केलं तर चालेल 20/3600 इंटू π/180 जरी केलं तर तुम्हाला तीच व्हॅल्यू भेटते. सेमच येतं. हे आन्सर काय आणि हे आन्सर काय सेमच आहे. खूप सिम्पल आहे न्यूमेरिकल. याच्यात तुम्ही मार्क जाता कामा नाही. खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. फिक्स क्वेश्चन आहे बरं का. याच्यावरच पडता न्यूमेरिकल फक्त व्हॅल्यू चेंज होतात. आता हे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.